हॅलो स्टुडंट्स, मोमेंट ऑफ इनर्शिया रॉडचा झाला आहे आपला, सिलेंडरचा रॉडचा झाला आहे आणि रेक्टँगलचा झाला आहे ना. आता आपला मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला शिकायचा आहे रिंगचा, डिस्कचा, सिलेंडर आणि स्पियर. रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया एकदम सिंपल असणार आहे. रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रिंग, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग. सो मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रिंग मध्ये काय होईल, सो अशी रिंग घेऊया आपण. ओके, या रिंगचं मास एम आणि रेडियस असेल स्मॉल कॅपिटल आर. सो हा झाला या रिंगचा सेंटर आणि हा झाला रेडियस आर. या रिंगचं सगळ्या रिंगचं म्हणजे टोटल रिंगचं जे मास आहे ते कॅपिटल एम आहे. आणि जो ऍक्सिस ऑफ रोटेशन आहे, तो ऍक्सिस ऑफ रोटेशन हा या रिंगच्या सेंटरमधून जाणारा आणि रिंगच्या प्लेनला परपेंडिक्युलर असणार असेल. रिंगच्या सेंटरमधून जाणार आणि रिंगच्या प्लेनला परपेंडिक्युलर असणार, असं असणार आहे. सो हा आहे ऍक्सिस ऑफ रोटेशन. ओके, सो या ऍक्सिस ऑफ रोटेशनच्या बाबतीत आपल्याला त्या रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करायचा आहे. सो बघा, इथे मी छोटासा एलिमेंट घेतोय या रिंगचा, ज्याचा मास आहे dm. ओके, सो या dm एवढ्या छोट्याशा मासचं मोमेंट ऑफ इनर्शिया किती होईल या ऍक्सिस भोवती. सो मोमेंट ऑफ इनर्शिया विल di इज इक्वल्स टू डिस्टन्सचा स्क्वेअर इनटू मास. ओके, पण रिंगच्या बाबतीत एक गोष्ट एकदम खास आहे, ती म्हणजे की रिंगचे हे सगळे मास आहेत हे ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून सारख्याच डिस्टन्सवर आहेत. त्याच्यामुळे ते सरळ सरळ आपल्याला ऍडिशन करतायत है ना. कारण की आपण जर का रॉडचा विचार केला होता तुम्ही असा रॉडचा, तर रॉडचा हा जो एलिमेंट होता, तर हा एक एलिमेंट ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून कमी वेगळ्या अंतरावर होता. पण हे सगळेच एलिमेंट ज्याच्यापासून रॉड बनलेलं आहे सारखे डिस्टन्स होते का? नाही. ठीक आहे ना. रिंगच्या बाबतीत मात्र ते आहे की रिंगच्या बाबतीमध्ये हे जे एलिमेंट्स आपण चूज करतो छोटे छोटे, हे सगळे एलिमेंट्स ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून सारख्याच डिस्टन्सवर असतात. सो त्याच्यामुळे इथे फारसं काही टेन्शन घेण्यासारखं नाहीये. आता हे जर काही छोट्या एलिमेंट्सचं जर मोमेंट ऑफ इनर्शिया असेल, तर टोटल रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया करायचं किंवा सिम्पली इंटिग्रेट करावं लागेल. सो I इज इक्वल्स टू इंटिग्रेशन r स्क्वेअर dm. सो इट इज इक्वल्स टू r स्क्वेअर इंटू इंटिग्रेशन ऑफ dm. इथे r स्क्वेअर मध्येच व्हेरिएशन नाहीये. हे जे डिस्टन्स आहे ना, हे डिस्टन्स फिक्स आहे, पण रॉडच्या बाबतीत तसं नव्हतं. सो r स्क्वेअर इंटू इंटिग्रेशन ऑफ dm. सो r स्क्वेअर आता इंटिग्रेशन ऑफ dm म्हणजे हे सगळे पार्टिकल एकत्र केले आपण, dm 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 dm, त्याच्यापासून रिंगचं मास बनणार आहे. सो इंटू m. So moment of inertia of the ring simply mr square. Okay. So what is the moment of inertia of the ring about an axis passing through the center and perpendicular to its plane is mr square. Okay. ठीक. So रिंगचं एकदम इझिली निघालं. आता आपण डिस्कचं बघूया. ठीक. सो डिस्कचं काय आहे मोमेंट ऑफ इनर्शिया. सो कन्सिडर करावं लागेल एक डिस्क आणि या डिस्कचा एक एलिमेंट घ्यावा लागेल आणि मग त्या एलिमेंटचा मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करावा लागेल आणि मग त्याला इंटिग्रेट करावं लागेल. आता डिस्कचं जर असं नाही ना, डिस्कचं मास हे त्याच्या ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून त्याच्या पेरिफेरीपर्यंत आहे. म्हणजे जो आपण एखादा जर काही एलिमेंट त्याचा चूज केला, तर हा एलिमेंट जर काही एक एलिमेंट हाफ रेडियसवर असेल तर दुसरा एलिमेंट फुल रेडियसवर असेल. ठीक आहे ना. सो इथे जे मासेस आहेत, हे मास सेंटरपासून असे डिस्ट्रीब्यूट झालेले आहे. त्याच्यामुळे इथे आता जसं रिंगमध्ये आपण इझिली कॅल्क्युलेट केलं, कारण की रिंगमध्ये ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून सर्व मास सारख्याच डिस्टन्स होते, तसे डिस्कमध्ये राहणार नाही. सो डिस्कमध्ये आता थोडंसं कॉम्प्लिकेशन येऊ शकतं, पण मला नाही वाटत इतकं काही काम आहे म्हणून, एकदम इझी. सो बघूया आपण की सो एक डिस्क घेतली मी अशी. ओके, आय एम नॉट अ पेंटर. सो ही एक डिस्क आहे, समजून घ्या, म्हणजे आहेच ती, पण आपल्याला समजावं लागेल. आणि हा तिचा सेंटर आणि या सेंटर मधून जाणारा हा ऍक्सिस, आता तो इथे दिसणार नाही, इथून परत दिसायला सुरुवात होईल. का? कारण की हा जो ऍक्सिस ऑफ रोटेशन आहे हा त्या डिस्कला परपेंडिक्युलर आहे. ठीक आहे ना. आणि त्याच्या सेंटर मधून चालतो. या रिंगचं मास m आणि रेडियस r. ठीक आहे ना. थोडी फिजिकल ते सेंटर फोकस केलं. सो सेंटर इथे. ओके, इथून हा इथे दिसत नाहीये. ओके, सो रिंगचा मास m आणि रेडियस r. ओके, आता इथे आपल्याला एक एलिमेंट चूज करायचं. सो बघा, रिंग एक छोटी रिंग घेतली, त्याच्यानंतर लगेच आपण त्याच्यापेक्षा थोडीशी मोठी त्याला चिटकून राहणारी अशी एक रिंग घेतली, त्याच्यावर आणखी एक मोठी रिंग आणि त्याच्यावर आणखी एक मोठी रिंग, त्याच्यावर आणखी एक मोठी रिंग, असे रिंगच्या मागून रिंग सांगितलं ठेवलं, त्याच्यापासून डिस्क बनेल है ना. म्हणजे डिस्क बनवायचे असतील तर रिंग्स मागून रिंग्स असे आपण लावणार. ठीक आहे. तो जो एलिमेंट्स आपल्याला चूज करायचा आहे इथे डिस्कसाठी, तो असणार आहे आपला रिंग. सो
सो मी इथे एक रिंग कन्सिडर केली, ओके, आणि ही रिंग थोडीशी मी जाड कन्सिडर करते, ठीक आहे ना, म्हणजे खूपच कमी, पण इथे तुम्हाला दाखवता यायला पाहिजे मला, म्हणून मी थोडीशी जाड दाखवते, मग ते खूप जास्त जाड नसेल, ठीक आहे ना, अशा पद्धतीची. सो ही जी रिंग आहे आतमध्ये, ही रिंग आर वर डिस्टन्स आहे. बघा, ज्या रिंग्स पासून डिस्क बनणार आहे त्या रिंगचे रेडियस सारखे राहणार नाही. सो इथे डिस्टन्स, जे एलिमेंटचं डिस्टन्स आहे ना, ते ॲक्सेलरेशन पासून सारखं नाही आहे. पण आपण जेव्हा एलिमेंट चूज केला होता रिंगमध्ये, त्याचे सर्व एलिमेंटचे डिस्टन्स ॲक्सेलरेशन पासून कसे होते, सेम होते. त्याच्यामुळे तिथे सिम्पली निघून गेलं. इथे मात्र हे आर आणखी बाहेरची रिंग घेतली असते तर आणखी तिचा रेडियस मोठा होईल. सो त्याच्यामुळे इथे आपण इंटिग्रेशन वेगळ्या पद्धतीने करणार. आणि इथे आता लक्षात घ्या की आपण एलिमेंट चूज केला, त्याचा एक रिंग आणि रेडियस आहे आर, आणि त्याची थिकनेस डी आर, त्याची थिकनेस डी आर. रिंगचा रेडियस किती, कॅपिटल आर. हा आपण जो एलिमेंट घेतला त्याचा रेडियस आहे स्मॉल आर. ओके, आता आपण कॅल्क्युलेट करूया की मला सांगा मास पर युनिट एरिया, मास पर युनिट एरिया डिस्कचा किती बी. सो डिस्कचा मास आहे कॅपिटल एम डिवाइडेड बाय डिस्कचा एरिया. डिस्कचा एरिया आहे पाय आर स्क्वेअर, मास पर युनिट एरिया. आता एलिमेंटचा एरिया, एरिया ऑफ एलिमेंट म्हणजे रिंगचा एरिया ऑफ एलिमेंट. आता हा एलिमेंट आहे बघा. आता इथे लक्षात गेलो असेल की ही जी रिंग आहे, तर या रिंग मध्ये जर तुम्ही या रिंगला असं तोडलं आणि सरळ केलं तर एक स्ट्रीप बनेल ना, है ना. बघा, अशी रिंग आहे थोडीशी जाडशी पट्टीसारखी, आणि तिला असं आपण जॉईन केलं तरी बनते, आणि त्याला जर सरळ केलं असतं तर एक स्ट्रीप बनेल, ठीक आहे ना. अशी एक स्ट्रीप बनेल ना, लाईक दिस. आता या स्ट्रीपचा मला एरिया पाहिजे. सो हे रेक्टेंगल आहे, मग म्हणजे ब्रेथ इंटू लेंथ. सो याची ब्रेथ म्हणजे इथे थिकनेस होईल टी आर, आणि लेंथ म्हणजे या रिंगचा सर्कमफरन्स 2 पाय आर. ओके, सो एरिया ऑफ दिस एलिमेंट तो असेल 2 पाय आर इंटू डी आर. ओके, आता एरिया ऑफ द एलिमेंट आपल्याला मिळाला, मग मला सांगा मास ऑफ द एलिमेंट किती होईल. मास ऑफ एलिमेंट, सो मास ऑफ एलिमेंट विल एरिया, मास पर यूनिट एरिया ऑफ द डिस्क into area of the element 2 pi r into dr. So pi and pi get cancelled. So we have twice m upon r square into small r dr. Okay. Disk element and elementचं mass. आता जर का मला एलिमेंटचं मास माहिती आहे तर मला डेफिनेटली त्या एलिमेंटचा मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करता येईल, कारण की हा एलिमेंट एक्सेलरेशन पासून किती अंतरावर आहे मला माहिती आहे, आणि या एलिमेंटचं मास पण माहिती आहे. सो मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द एलिमेंट विल त्याचं डिस्टन्सचा स्क्वेअर आणि त्याचं मास. सो ट्वाइस एम अपॉन कॅपिटल आर स्क्वेअर इंटू स्मॉल आर डी आर. सो इट इज इक्वल्स टू ट्वाइस एम अपॉन आर स्क्वेअर इंटू आर क्यूब डी आर. सो मोमेंट ऑफ इनर्शिया of the disc. So here integrate करून घ्या. So integration twice m upon r square into r cube dr. आता मला सांगा की हा r व्हेरिएबल आहे, मग हा r कुठून कुठपर्यंत आहे. सो मी जर का सगळ्यात पहिली रिंग घेतली असेल इथे असेल, म्हणजे r इज इक्वल्स टू 0 पासून सुरू होतील त्या रिंग ठेवणं, आणि मग त्याला म्हणजे एक एक रिंग ठेवलं जाईल, शेवटची रिंग पर्यंत असेल ज्या ठिकाणी स्मॉल आर ची किंमत किती असेल, कॅपिटल आर. ओके, मग इथे पण लिमिट्स काय होतील 0 पासून कॅपिटल आर पर्यंत, म्हणजे स्मॉल आर ची व्हॅल्यू जी बदलणार आहे ती 0 पासून कॅपिटल आर पर्यंत बदलणार. ओके, सो आय इज इक्वल्स टू ट्वाइस एम अपॉन आर स्क्वेअर. हे तर कॉन्स्टंट व्हॅल्यूज आहेत, मास ऑफ दिस बदलणार नाही आहे, रेडियस बदलणार नाही. इंटिग्रेशन 0 टू कॅपिटल आर r cube dr. Okay, now I is equals to twice m upon
स्क्वेअर इंटिग्रेशन मध्ये पॉवर एक वाढवायची तेव्हा डिवाइड करायचं. सो r to the power 4 upon 4. ओके, upper limit lower limit 0 to capital R. So I is equals to twice m r square capital R to the power 4 divided by 4 minus lower limit is 0. So r square and r to the power 4 get cancel and moment of inertia twice m इथे राहिलं फक्त r square divided by 4. ठीक, so हे भेटून जा. So I is equals to m r square upon 2. So moment of inertia of the disc is mr square by 2. Okay, so is it simple? Moment of inertia of the disc. So याला पॉज करून व्यवस्थित नोट करून ठेवा. ठीक आहे ना, बोर्डच्या बुकमध्ये सुद्धा आहे याचे डेरिव्हेशन्स आणि म्हणजेच बोर्डच्या एक्झाममध्ये पण येऊ शकतं आणि नीटला JEE पण आपल्याला हे कामात पडतं. पण आपण डायरेक्ट हा फॉर्म्युला लक्षात ठेवा तरी पण आपल्याला यूज भरपूर करता येऊ शकतो. सो काय आहे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द डिस्क? तो आहे mr स्क्वेअर बाय 2. ठीक आहे ना, हे पूर्ण नोट करून घ्या व्यवस्थित. ठीक, बघा नेक्स्ट आपल्याकडे आहे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ होलो सिलेंडर. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ होलो सिलेंडर. चला घरी बसून अभ्यास करण्यामध्ये पण एकदम मजा येते. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ होलो सिलेंडर. सिंपल आहे रिंग सारखं. कारण काय की असं जर का होलो सिलेंडर आपण घेतलं तर हा होईल याचा एक्सेलरेशन पासिंग टू द सेंटर. ठीक आहे, अलॉंग द लेंथ. मग इथे याच्यापासून जर का मी कुठला एलिमेंट घेतला तर तो सारख्याच अंतरावर आहे कारण की मध्ये कुठेच मास नाही आहे. मास जे आहे ते पेरिफेरीला म्हणजे परपेंडिक्युलर डिस्टन्स सगळ्या मास एलिमेंटसाठी सारखंच आहे. जसं रिंगमध्ये होतं की सेंटर पासून तर डायरेक्ट पेरिफेरीलाच मास होतं तसं इथे पण असणार. म्हणजे इथे जर का आपण एका छोटासा एलिमेंटचा जर का इथे छोटासा तुकडा घेतला मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करण्यासाठी तर त्याचं मोमेंट ऑफ इनर्शिया di इज इक्वल्स टू सिलेंडरचा रेडियस r सो इक्वल्स टू r स्क्वेअर इनटू d होईल. आणि मग जर का टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया करायचं आहे त्याच्यामध्ये r व्हेरीज नाही ना, डिस्टन्स व्हेरीज होतच नाही. सो फक्त इंटिग्रेशन dm चं घ्यावं लागेल. सो r इज इक्वल्स टू काय होईल इंटिग्रेशन r स्क्वेअर dm. सो इट इज इक्वल्स टू r स्क्वेअर इनटू इंटिग्रेशन ऑफ dm. सो इट इज इक्वल्स टू r स्क्वेअर इनटू मास. सो I is equals to mr square. जे होतं रिंगचं. ठीक आहे ना, रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया हाच होता. आणि बघा एक सिंपल लक्षात घ्या की जर का समजा मी तुम्हाला सिलेंडर बनवायला सांगितलं तुम्ही काय करणार, एक रिंग घेसाल r रेडियस वाली. तर r रेडियस एवढीच एक रिंग त्याच्यावर आणखी ठेवायची, त्याच्यावर आणखी ठेवायची. असे 10-15 जर का तुम्ही रिंग ठेवल्या तर एक होलो सिलेंडर बनेल. सो आणि रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया ऑन एन ॲक्सिस पासिंग टू द सेंटर परपेंडिक्युलर डिस्टन्स mr स्क्वेअर. ठीक आहे ना, एका रिंगचं. पण असे 10 रिंग ठेवले तर आपल्याला मासची ॲडिशन करावं लागेल आणि मग टोटल मास ऑफ द सिलेंडर घ्यावं लागेल. म्हणजे या ठिकाणी टोटल मास ऑफ द सिलेंडर इनटू सिलेंडरचा रेडियस r स्क्वेअर. सो रिंग सारखंच असणार आहे बट फक्त इथे सिलेंड्रिकल शेप आहे आणि तिथे रिंग होता तो सेमच बनणार आहे ॲक्च्युअली. जर तुम्ही कट पण केलं तर रिंगच बनतात त्याचे. ओके, सो हे झालं मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द होलो सिलेंडर. पण व्हॉट इज द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सॉलिड सिलेंडर? जर का इथे सिलेंडर सॉलिड असेल तर आता सॉलिड सिलेंडर असेल तर मास तर सेंटर पासून असेल ना, सेंटर पासून मास असं पसरलेला असेल. मग यासाठी आपल्याला इथे एक एलिमेंट कन्सिडर करायचा आहे. तर बघा मी एक असा एक एलिमेंट कन्सिडर केला, तो पण एक सिलेंडरच आहे पण त्याला थिकनेस असेल. ठीक आहे ना, अशा पद्धतीचा एक छोटा बड़ा सिलेंडर कन्सिडर केला त्याच्यामध्येच. ओके,
म्हणजे अशा अनेक सिलेंडर पासून हा बनलेला असेल ना. सो हा एक सिलेंडर मी घेतला, या सिलेंडरचा रेडियस आहे स्मॉल आर आणि या सिलेंडरची थिकनेस, या सिलेंडरची थिकनेस जी असेल ही थिकनेस असेल dr, थिकनेस dr आणि रेडियस स्मॉल. ओके. सो या ठिकाणी घ्यायचं आहे मास पर युनिट व्हॉल्यूम, per unit volume of cylinder. ओके. सो मास त्याचं m घेतलं, आता व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर. सो क्रॉस सेक्शन एरिया पाय आर स्क्वेअर इंटू ही लेंथ घेऊया आपण l. ओके. आता व्हॉल्यूम ऑफ एलिमेंट किती होईल, व्हॉल्यूम ऑफ एलिमेंट, व्हॉल्यूम ऑफ एलिमेंट म्हणजे हा जो रेड कलरचा एलिमेंट दिसतोय ना, हा याचा आपला व्हॉल्यूम करायचा. बघा हा इथे आतमध्ये फोलो आहे. सो मला फक्त एवढ्या मासचाच म्हणजे ही जी रिंग लाईक स्ट्रक्चर आहे ना हे एवढं, ठीक. बघा याचाच व्हॉल्यूम करायचं आहे आपल्याला, फक्त ह्या रेड कलरचं. ओके. संपूर्ण सॉलिड सिलेंडर नाही आहे, तो फक्त एक जाड असा सिलेंडर आहे. ओके. सो याचा व्हॉल्यूम किती, तर याचा क्रॉस सेक्शन एरिया, सो याचा क्रॉस सेक्शन एरिया म्हणजे हे आधी जी आपण एखादी स्ट्रीप घेतली होती ना तिचा क्रॉस सेक्शन एरिया. सो याचा, सो ही एक स्ट्रीप बनेल, ठीक आहे ना, रेक्टँगल ते. आता आपण कसं, सो ते 2 पाय स्मॉल, राईट. सो 2 पाय स्मॉल आर इंटू त्याची थिकनेस dr, हा झाला एरिया इंटू लेंथ, ही लेंथ. ओके. सो हा झाला व्हॉल्यूम ऑफ एलिमेंट. नाउ मास ऑफ एलिमेंट, mass of element. So mass per unit volume multiplied by volume of the element. So R yellow get cancel, pi get cancel. So mass of element dm कितना is equals to twice m r dr divided by r square. Okay. Now, what is the moment of inertia of this small element? Ti is equals to mass into distance square. So mass twice m r dr upon r square into या elements का distance किती है small r, so small r square. So it is equals to twice m r cube dr upon r square. So moment of inertia जर का आपल्याला पूर्ण होलो सिलेंडरचं करायचं असेल तर I is equals to integration twice m r cube upon r square into dr. आता याचे लिमिट्स पाहिजे, तर असे हे जे एलिमेंट्स असतील हे इथून सुरू होतील इथपर्यंत, म्हणजे स्मॉल r is equals to 0 पासून स्मॉल r is equals to कॅपिटल r पर्यंत. म्हणून इथे सुद्धा इंटिग्रेशन 0 to कॅपिटल r. So it is equals to twice m upon r square into integration 0 to r to the power 3 dr. So I is equals to twice m r square integration of r cube r to the power 4 divided by 4 0 to r. So I is equals to twice m upon r square into r to the power 4 upon 4. लोअर लिमिट घ्यायचं कामच नाही, ते 0 आहे. ओके. सो r square आणि इथे इथे 2 राहू. सो इट इज twice m upon r square divided by 4. So it is equal to 4 cancel. So here आलं m r square by 2. So moment of inertia of the solid cylinder m r square by 2. आणि हा होता डिस्कचा, कोणाचा होता डिस्कचा. सो मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द सॉलिड सिलेंडर आणि डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया सेम आहे. कसं, तर बघा एक डिस्क ठेवली आणि त्याच्यावर प्रत्येक डिस्क ठेवली, त्याच्यावर आणखी डिस्क ठेवली. अशा डिस्क जर का एकामेकांना ठेवत गेलो तर डेफिनेटली त्याच्यापासून एक सॉलिड सिलेंडर तयार होईल.
बरोबर आहे ना. सो डिस्कचा आणि सॉलिड सिलेंडरचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एन ॲक्सिस पासिंग थ्रू द सेंटर परपेंडिक्युलर टू द प्लेन. ओके, ही सेम असतं डिस्कचा आणि सॉलिड सिलेंडरचा आणि रिंगचा आणि होलो सिलेंडरचा. सो रिमेंबर करायला पण सोपं आहे. सो आपण आतापर्यंत पाहिलेले ऑब्जेक्ट्स, ठीक आहे ना, त्यांचे मोमेंट ऑफ इनर्शिया परत रिवाइज करू, कारण की हेच लक्षात ठेवायचं आहे आपल्याला की मोमेंट ऑफ इनर्शिया कोणाचं किती. बिलकुल पटपट सांगायला पाहिजे. रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया ml²/12. रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया ml²/12. रिंग सॉरी रॉडचा मोमेंट ऑफ इनर्शिया ml²/12. रॉडचा मोमेंट ऑफ इनर्शिया ml²/12. रेक्टँगल असेल तर ml²/12 किंवा b²/12 डिपेंड करेल की ॲक्सिस कशाला परपेंडिक्युलर आहे. ओके, त्याच्यानंतर रिंग mr², रिंग mr², रिंग mr², डिस्क mr²/2, होलो सिलेंडर mr² आणि सॉलिड सिलेंडर mr²/2. ओके, सो हे झालं आपलं मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट दिस ऑब्जेक्ट्स. ओके, आता आपण नेक्स्ट पाहणार आहोत मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट स्फिअर्स. ओके, सो नेक्स्ट व्हिडिओ बनवू आपण त्याची. ठीक आहे, थँक्यू.